Good morning, students. Today's subject is primary healthcare and the chapter is diseases of nervous system. In this, previously we are studying about uh, different diseases such as headache, backache. Okay. So आज आपण बघणार आहोत comfort devices. Okay. Body support to prevent contractures. जे कॉन्ट्रॅक्चर्स कमी करतात, आपल्या बॉडीचं स्टिफनेस कमी करतात किंवा आपल्या बॉडीला प्रेशर येऊ देत नाहीत. ओके. जे पेशंटला आरामदायी असतात असे डिव्हायसेस त्याला बोलणार कम्फर्ट डिव्हायसेस. ओके. सो बॉडी सपोर्ट टू प्रिव्हेंट अ कॉन्ट्रॅक्चर्स, आपली बॉडी कॉन्ट्रॅक्चर होऊ नये म्हणून आपण काही प्रकारचे डिव्हायसेस वापरतो, कम्फर्ट डिव्हायसेस. ओके. हॉस्पिटलमध्ये. सो कम्फर्टची व्याख्या काय आहे? कम्फर्ट इज अ स्टेट ऑफ फ्रीडम फ्रॉम पेन, डिस्कम्फर्ट, टेन्शन अँड एन्झायटी. कम्फर्ट म्हणजे काय? पेशंटला फ्रीडम देणे कशापासून? पेन, एन्झायटी, ओके, अँड डिस्कम्फर्ट अँड टेन्शन. जेव्हा पेशंट एका जागीच असतो, काही वेळेला काय होतं, पेशंट बरेच दिवस हॉस्पिटलाइज असतो. ओके. 1 मंथ 2 मंथ. ओके. जेव्हा मेजर सर्जरी असते किंवा पेशंट कोमॅटो स्टेजमध्ये असतो, पॅरालाइज कंडिशनमध्ये असतो, काही फ्रॅक्चर झालेलं असतं, तर अशा वेळेला पेशंट काय असतो, खूप दिवस आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. सो अशा वेळेला पेशंट बेड रिडन असतो आणि तो खूप त्याची बॉडी पेन होते. ओके. आपण जरी एक दिवस बेडवर कंटिन्यू झोपून राहिलं तरी आपला बॉडी एक होतो. सो त्याचप्रमाणे पेशंटला त्रास होतो. पेशंटला कंटिन्यू पेशंटचं बाकीचे प्रॉब्लेम्स असतात, तो इतर प्रॉब्लेमसाठी ॲडमिट झालेला असतो, पण हे कंटिन्यू एकाच जागी झोपून पेशंटला अजून सेकंडरी प्रॉब्लेम्स चालू होतात. ओके. सो हे सेकंडरी प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी आपण हे कम्फर्ट डिव्हायसेस यूज करतो. ठीक आहे. कम्फर्टची व्याख्या काय आहे? Comfort is a state of freedom from pain, discomfort, tension and anxiety. Okay. So which are those comfort devices? Comfort devices आपण कोणते कोणते यूज करतो? फर्स्ट वन इज अ पिलो. पहिलं कम्फर्ट डिव्हाइस काय आहे? पिलो. ओके. पिलो is used to give a comfortable position to the patient. पिलो कशासाठी दिली जाते? कम्फर्टेबल पोझिशन देण्यासाठी पेशंटला. ओके. किंवा हाताखाली किंवा काही पेशंटला पायाखाली गरजेची असते पिलो. ओके. त्यामुळे पेशंटला व्यवस्थित झोप लागू शकते. ठीक आहे. पिलो इज यूज टू गिव्ह अ कम्फर्टेबल पोझिशन टू द पेशंट. these are mostly used to support the व्हेरियस बॉडी पार्ट्स. काही बॉडी पार्ट्सना पेशंट कोमॅटोज असल्यामुळे तो स्वतःची बॉडी त्याची सपोर्ट व्यवस्थित सपोर्ट करू शकत नाही. त्यामुळे काय असतं, पेशंटला जेव्हा लेफ्ट लॅटरल किंवा राईट लॅटरल पोझिशन देतो तेव्हा पेशंट परत सेल्फ पोझिशनमध्ये येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे बॅक साईडला पेशंटला सपोर्ट दिला जातो विथ द हेल्प ऑफ पिलोज. ओके. सो पिलो कशासाठी यूज केली जाते? फॉर कम्फर्ट, give the comfortable position to the patient and give support to the various parts of the body. ओके. काही वेगवेगळ्या पार्ट्स, जसं हाताखाली काही जणांना पिलो लागते, 2 पायांमध्ये पिलो लागते, खाली जेव्हा फुटरेस्ट अवेलेबल नसतात तेव्हा पायाखाली पिलो ठेवले जातात आणि पायाला सपोर्ट दिला जातो. ठीक आहे. नेक्स्ट कम्फर्ट डिव्हाइस इज बॅकरेस्ट. सो पिलोबद्दल आपण बघितलं. नेक्स्ट कम्फर्ट डिव्हाइस इज बॅकरेस्ट. Backrest is mostly used in the hospital to giving a fowler position to the patient. Fowler position म्हणजे काय? सिटिंग पोझिशन देण्यासाठी बॅकरेस्टचा वापर केला जातो. पण हल्ली काय झालं आहे, मॉडर्न पिरियडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेड अवेलेबल आहेत. पेशंटच्या बेडला चावीने फिरवून पेशंटच्या डोक्याकडची बाजू उंच केली जाते. दॅट इज अ बॅकरेस्ट. ओके. इन प्रिव्हियस पिरियड there is no these types of bed. Okay. Simple beds are available in the hospital, so we are using this backrest for comfort device. It is a mechanical device which provides a suitable support to the back of the patient. पेशंटच्या बॅकला सपोर्ट देण्यासाठी बॅकरेस्ट यूज केली जाते इन सिटिंग पोझिशन. ओके. सिटिंग पोझिशनमध्ये जर पेशंट अस्थमॅटिक असेल किंवा
पेशंट खूप ब्रेथलेस असेल, कार्डियक पेशंट असेल, तर अशा पेशंटना काय सिटिंग पोझिशन दिली जाते. ओके. जेव्हा पेशंटला झोपून खूप खोकला येत असेल तेव्हा सिटिंग पोझिशन देण्यासाठी बॅकरेस्टचा वापर केला जातो. थोडंसं सिटिंग पोझिशन दिली की लंग्स एक्सपांड व्हायला मदत होते आणि त्यामुळे खोकला थांबून जातो किंवा ब्रेथलेसपणा कमी होतो. सो बॅकरेस्ट कशासाठी यूज केली जाते? इन अस्थमॅटिक पेशंट, इन डिस्निया पेशंट, कार्डियक पेशंटमध्ये बॅकरेस्ट मोस्टली यूज केली जाते. नेक्स्ट आवर कम्फर्ट डिव्हाइसेस इज रोल. रोल हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कॉटन रोल असतात, बेडशीटचे रोल बनवले जातात, ब्लँकेट्सचे रोल बनवले जातात. हे पण आपल्याला पेशंटला बॉडीचे सपोर्ट देण्यासाठी वापरले जातात. रोल, हँड रोल्स, छोट्या प्रकारचे रोल्स वापरले जातात. हँड रोल्स बोलतात त्यांना. जेव्हा पेशंटला खूप प्रमाणात फीट वगैरे येत असते, आकडी येत असते, तर अशा वेळेला पेशंटची बोटं किंवा मुठी घट्ट बांधल्या जातात आणि मुठी घट्ट बांधल्या गेल्यामुळे पेशंटचे जे नेल्स आहेत तेच त्यांना लागू शकतात. पेशंट इंज्युअर्ड होऊ शकतो. सो अशा प्रकारची इंजुरी होऊ नये म्हणून हातामध्ये छोटे रोल्स ठेवले जातात जेणेकरून पेशंटचे नेल्स त्यांना इजा करू शकणार नाही. ठीक आहे. हँड रोल्स आर मेड with the help of clothes or with the help of cotton and bandages. It is cylindrical shape, 4 to 5 inches long and 2 to 3 inches in diameter, are stiff firmly, and they kept in the fingers free from being held to the टाईट फिस्ट. टाईट फिस्ट होऊ नये पेशंटची म्हणून हे मुठीमध्ये हातामध्ये ठेवलं जातं. ओके. ज्या पेशंटना फीट येते, आकडी येते, अशा कन्व्हर्जनच्या पेशंटमध्ये हे हँड रोल्स फिस्टमध्ये ठेवले जातात. ठीक आहे. यामध्येच मोठे रोल पण असतात, त्याला बोलतात थाय रोल. ओके. थायना सपोर्ट देण्यासाठी हे ब्लँकेट्सचे आणि बेडशीट्सचे हे रोल केले जातात. थाय रोल्स आर desired in length 2 to 3 feet, are used to support the hips and the thigh, preventing them from the outward rotation and keeping the feet good element in case of paralysis patient, fracture of femur and fracture of hip joint. ओके. सो थायच्या खाली ठेवण्यासाठी पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन देण्यासाठी ह्या मोठ्या रोलचा वापर केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट कम्फर्ट डिव्हाइस इज फूट रेस्ट. नेक्स्ट कम्फर्ट डिव्हाइस इज फूट रेस्ट. सो फूट रेस्ट आपण जेव्हा पेशंट कोमॅटो स्टेजमध्ये असतो त्यावेळेला पेशंटचे फूट ड्रॉप होण्याचे चान्सेस असतात. फूट ड्रॉप होणे म्हणजे जे पेशंटचे आपले जे पाय सरळ असतात झोपल्यानंतर, तर ह्या पेशंटमध्ये, पॅरालायसिस पेशंटमध्ये काय होतात, हे फूट ड्रॉप होतात, म्हणजे पाय पूर्ण असे वाकून जातात. ओके. तर सो हा फूट ड्रॉपचा प्रकार होऊ नये म्हणून फूट रेस्ट वापरलं जातं. हे असं राईट अँगल टाईप असतं आणि हे या इथे पाय पेशंटचे या अँगलवरती ठेवले जातात आणि याला बेल्ट असतो. या बेल्टनी या प्रकारे सपोर्ट दिला जातो. ठीक आहे. याला बोलतात फूट रेस्ट. फूट रेस्ट आर यूज टू मेड आर यूज आर it is a mechanical device and are used to give a rest to the foot in case of paralyzed patient, in case of comatose patient. They maintain the normal position of the feet and promote the comfort and prevent the foot drop. ओके. पेशंटला कम्फर्ट मिळण्यासाठी, पायाला आराम मिळण्यासाठी, पायाला सपोर्ट मिळण्यासाठी हा फूट रेस्टचा वापर केला जातो. नेक्स्ट डिव्हाइस इज सँडबॅग्स. सँडबॅग्स ह्या वाळूने भरलेल्या बॅग्स आहेत. या कॅनव्हासच्या असू शकतात किंवा रेक्झिनच्या बॅग बनवल्या जातात. ठीक आहे. आणि यामध्ये भरपूर प्रमाणात वाळू भरली जाते. जसं पिलो असतात मोठ्या, त्याचप्रमाणे छोटे छोट्या बॅग्स असतात कॅनव्हासच्या किंवा रेक्झिनच्या. ठीक आहे. Sandbags, they are canvas or rubber or plastic bags filled with the sand, and these are used to immobilize the part of body and to give the support to the body. They are used to support the fracture bones and they are prevent from foot drops and wrist drops.
सो सँडबॅगचा वापर कशासाठी केला जातो? बॉडीचा कुठलाही पार्ट इमोबिलाइज करण्यासाठी. जसं फ्रॅक्चर असेल, एल्बो फ्रॅक्चर आहे, तर तो पेशंटचा जो भाग आहे तो मूव्ह होऊ नये म्हणून अशा वेळेला सँडबॅग त्यावरती ठेवली जाते, जेणेकरून पेशंट हा पार्ट आहे तो इमोबिलाइज करेल. ओके, मोबिलाइज करणार नाही. आणि पेशंटला फूट सारखंच याचा वापर केला जातो. पायाखाली इथे त्याला सपोर्ट दिला जातो सँडबॅगने. जर फूटरेस्ट अवेलेबल नसेल तर रिस्ट ड्रॉप आणि फूट ड्रॉप प्रिव्हेंट करण्यासाठी सँडबॅगचा वापर केला जातो. नेक्स्ट डिव्हाइस इज एअर अँड वॉटर कुशन्स. Air and water cushions, it is made up of, it is one type of mattresses and it is filled with the air or water. ओके, हे दोन प्रकारचे असतात, पाण्याने भरलेल्या गाद्या किंवा हवेने भरलेल्या गाद्या. ओके, ह्या जो पेशंट भरपूर दिवस बेडरिडन राहणार आहे अशा पेशंटमध्ये बेडसोर प्रिव्हेंट करण्यासाठी ह्या मोठ्या मोठ्या गाद्या वापरल्या जातात, जे की पाण्याने भरलेल्या असतात आणि हवेने भरलेल्या असतात. ठीक आहे. दीज आर यूज फॉर व्हेरी थिन ऑर व्हेरी ओबेस पेशंट. जास्त लठ्ठपणा असलेल्या पेशंटमध्ये किंवा खूप एकदम हाडं दिसणाऱ्या पेशंटमध्ये या गाद्यांचा वापर केला जातो. अँड फॉर दोज हू आर प्रोन टू गेट द प्रेशर अल्सर. आणि ज्या पेशंटमध्ये प्रेशर अल्सर होण्याचे चान्सेस आहेत, जो एकाच पोझिशनमध्ये झोपलेला पेशंट आहे, जसं स्पाईन सर्जरी पेशंट, तो एकाच पोझिशनमध्ये झोपलेल्या पेशंटमध्ये या मॅट्रेसचा वापर केला जातो. इट हेल्प्स टू डिस्ट्रीब्यूट इक्वल प्रेशर ऑन द मॅट्रेस. ओके, अँड एक्झिस्टिंग ऑन द बॉडी, अँड दे ऑल्सो प्रोव्हाइड अ कम्फर्ट अँड इम्प्रूव्ह द ब्लड सर्क्युलेशन. हे कम्फर्ट प्रोव्हाइड करतं आणि ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज करतं. ठीक आहे. एअर अँड वॉटर मॅट्रेसेस. नेक्स्ट डिव्हाइस इज रिंग्स. रिंग्स या दोन टाईपच्या असतात, एअर रिंग्स अँड कॉटन रिंग्स. अँड कॉटन रिंग्स. Two types of rings are there. The air rings are made up of rubber and are inflated about half full. हा या रबरच्या बनलेल्या असतात आणि या हवेने भरल्या जातात. ओके, जसं बलूनमध्ये आपण हवा भरतो त्याचप्रमाणे या रिंग्समध्ये हवा भरली जाते. दे आर टेस्टेड फॉर लिकेज अँड कवर्ड अँड प्लेस्ड अंडर द पेशंट्स हिप and those part who are prone to get the pressure ulcer. ज्या भागाला प्रेशर अल्सर होण्याचे चान्सेस आहेत अशा बॉडी पार्ट खाली या रिंग्स ठेवल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट, कॉटन रिंग्स आर रॅप्ड विथ द बँडेजेस अँड आर प्लेस्ड अंडर द बॉडी prominence such as heels and it is also placed under the elbow. They prevent the bed sores and prevent from a direct pressure on the bony prominence. जे बोनी प्रोमिनन्स आहेत आपले जास्त प्रोन टू गेट प्रेशर अल्सर. जसे हे हाडाचा पार्ट आहे, जर आपण झोपलं तर हा पार्ट खाली राहतो. ओके, एल्बो किंवा अँकल जॉईंटचा आपल्या टाचेकडचा भाग. सो अशा भागांखाली ह्या कॉटन रिंग्स ठेवल्या जातात, जेणेकरून या भागांना प्रेशर अल्सर होऊ नये, बेडसोर होऊ नये आणि ते पार्ट्स एकदम कम्फर्ट राहावे. ओके. Our next device is bed cradle. Bed cradles, they are a mechanical device made up of wooden, metal and electronic, and they are semicircular and big device. ओके, हा सर्वात मोठा डिव्हाइस आहे जो पूर्ण बेडवर ठेवला जातो. तुम्ही बर्न पेशंटमध्ये बघितलं असेल, जळालेल्या पेशंटच्या बॉडीवरती एक असा पिंजरा टाईप ठेवला जातो, दॅट इज नोन ॲज अ बेड क्रेडल. ओके, हा एकतर वुडनचा बनवलेला असतो, लाकडाचा बनवलेला असतो किंवा मेटलचा बनवलेला असतो किंवा इलेक्ट्रॉनिक असतो. ओके, इलेक्ट्रॉनिक कशासाठी वापरला जातो? जो पेशंट हायपोथर्मियामध्ये जातो अशा पेशंटना जास्त प्रमाणात हीट देण्यासाठी ह्या बेड क्रेडलचा वापर केला जातो, इलेक्ट्रॉनिक बेड क्रेडलचा. ओके,
सो हा पिंजरा सेमी सर्क्युलर पिंजरा टाईप असतो आणि हा पूर्ण बेडवर कवर पेशंटचा पूर्ण बॉडी यामध्ये कवर केली जाते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इन बर्न पेशंट, कारण बर्न पेशंटमध्ये आपण त्यांना कपडे घालू शकत नाही, पेशंटला पूर्ण ओपन ठेवावं लागतं आणि पेशंटच्या अंगावर बेडशीटही टाकू शकत नाही. पेशंटची प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी वरती ब्रेड क्रेडल ठेवलं जातं आणि त्याच्यावरती बेडशीटनी कवर किंवा ब्लँकेटनी कवर केलं जातं, जेणेकरून पेशंटला प्रायव्हसी मिळेल. ओके. Bed cradles are made up of wooden, metallic, electronic, semicircular device, and the bed cradle supports and take off the weight of the bedsheet. हे काय करतं, बेडशीटचं वेट वरती घेतं स्वतःवर. And they are especially used in the burn patient. Electronic bed cradles are used to supply the desired warmthness in case of shock and in case of hypothermia. Our next device is bed blocks. Bed blocks are they are made up of wooden. ओके. हे बेड ब्लॉक्स आहेत हे लाकडाचे बनवलेले असतात. अँड इट ब्लॉक्स आर प्लेस अंडर द फूट ऑफ द बेड in various reasons such as prevent the shock, to arrest the hemorrhage, to retain the enema, and provide a traction and the position in postural drainage, to give a Trendelenburg position, etc. बेड ब्लॉक्सचा वापर कशा कशासाठी केला जातो, इन केस ऑफ शॉक पेशंट, जे आपले बेड असतात त्याच्या पायाकडच्या बाजूला हे बेड ब्लॉक्स ठेवले जातात पायाकडची बाजू उंच करण्यासाठी, इन केस ऑफ शॉक पेशंट, इन केस ऑफ पोस्चरल ड्रेनेज, इन आफ्टर लंबर पंक्चर, जेव्हा पेशंटला सांगतात डॉक्टर की हेड लो पोझिशन द्या, तो हेड लो पोझिशन या प्रकारे दिली जाते. पायाकडच्या बाजूला बेड ब्लॉक्स ठेवून हेड लो पोझिशन दिली जाते. इन केस ऑफ शॉक, इन केस ऑफ पोस्चरल ड्रेनेज, ट्रेंडलेनबर्ग पोझिशन जर द्यायची असेल तर ती पोझिशन या प्रकारे बेड ब्लॉक्स ठेवून दिली जाते. ठीक आहे. अवर नेक्स्ट डिव्हाइस इज एअर कुशन्स. Air cushion is same as a rings, rubber rings, air rings. The air cushions, they are round in shape or square shape or rectangle shape. These cushions are inflated with the air and they are covered and used to take off the weight of the body. बॉडीचं वेट घेण्यासाठी हे कुशन्स यूज केले जातात. ठीक आहे. सो हे सर्व आपले कम्फर्ट डिव्हाइसेस आहेत. कम्फर्ट डिव्हाइसची व्याख्या काय आहे? कम्फर्टची व्याख्या काय आहे? कम्फर्ट इज अ स्टेट ऑफ फ्रीडम फ्रॉम पेन, डिस्कम्फर्ट, टेन्शन अँड एन्झायटी. पेशंटचं पेन, डिस्कम्फर्ट, पेन, एन्झायटी किंवा टेन्शन कमी करण्यासाठी, कुठल्याही पार्टचं प्रेशर कमी करण्यासाठी कम्फर्ट ची ही व्याख्या किंवा कम्फर्ट डिव्हाइसेस यूज केल्या जातात. कम्फर्ट डिव्हाइसेस कोणते कोणते यूज केले जातात हॉस्पिटलमध्ये? पिलो हे बॉडीला सपोर्ट देण्यासाठी, बॉडीची पोझिशन कम्फर्टेबल पोझिशन देण्यासाठी याचा वापर केला जातो. बॅकरेस्टचा वापर बॅकला सपोर्ट करण्यासाठी केला जातो, इन केस ऑफ अस्थमॅटिक पेशंट, इन केस ऑफ डिस्निया, इन केस ऑफ कार्डियक पेशंट्स. रोल हे दोन प्रकारचे असतात. हँड रोल्स असतात आणि मोठे रोल्स असतात, दॅट इज थाय रोल्स. हँड रोल्स आर kept in the fist to prevent the injury of nails. Okay. And in case of conversion patient, okay, and thigh rolls are used to give the support to the thigh and hip. Footrest are used to prevent the foot drops. Okay. पायाच्या खाली ठेवण्यासाठी किंवा पायाला सपोर्ट देण्यासाठी, फूटना सपोर्ट देण्यासाठी फुटरेस्टचा वापर केला जातो. सँडबॅग्स आर मेड अप ऑफ canvas and rubber or any plastic bags, and it is filled up with the sands. वाळूने भरलेल्या असतात आणि याचा वापर कुठलाही पार्ट इमोबिलाइज करण्यासाठी, म्हणजे हलू नये म्हणून या सँडबॅगचा वापर केला जातो आणि बॉडी पार्ट्सना सपोर्ट देण्यासाठीही याचा वापर केला जातो, टू प्रिव्हेंट द फूट ड्रॉप्स अँड रिस्ट ड्रॉप्स. Air and water mattresses. Air and water mattresses are one type of mattresses which are filled up with the air or water. Okay, it is used in
patient, those who are very thin or very obese patient, and who are get prone to get the pressure ulcers. Okay. Rings are two types of rings: air rings and quarter rings. It is also help to prevent the pressure ulcers in bony prominence. Okay. Next is bed cradle. Bed cradle, it is made up of wooden, metallic, and electronic devices, semicircular devices, and it is help mostly used in the burn patients to uh, to take off the weight of bedsheets and blanket. Okay. Bed blocks are used to give the head low position in shock patient, in Trendelenburg position in postural drainage, etc. Okay. Air cushions are, it is made up of the rubber bags, and it is filled inflated with the air, and it helps to prevent the pressure ulcers, take off the weight of the body. Okay. So हे सर्व आहेत कम्फर्ट डिव्हाइसेस. कळले तुम्हाला कम्फर्ट डिव्हाइस बद्दल? कम्फर्ट डिव्हाइस मध्ये आपण 10 कम्फर्ट डिव्हाइस बघितले. यापैकी काही कम्फर्ट डिव्हाइस तुम्हाला आता मध्ये बघायला मिळते, काही कम्फर्ट डिव्हाइसेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बघायला मिळत नाही, जसं आहे बेड ब्लॉक्स अँड बॅक रेस्ट एक्सेट्रा. ओके. बाकीचे जे कम्फर्ट डिव्हाइसेस आहेत मोस्टली असतात हॉस्पिटलमध्ये किंवा बनवावे लागतात. जसं रोल आहे, हा बनवावा लागतो आपल्याला हॉस्पिटलमध्ये. ओके. पिलो तर सगळीकडे अवेलेबल असतात. रिंग्स पण एअर रिंग्स हल्ली मिळतात. कॉटन रिंग्स खूप कमी प्रमाणात आहेत अवेलेबल. एअर मॅट्रेसेस अवेलेबल आहेत हॉस्पिटलमध्ये. वॉटर मॅट्रेसेस हल्ली खूप कमी प्रमाणात वापरले जातात. ओके. बेड ब्लॉक्स पण खूप कमी प्रमाणात वापरले जातात, कारण हल्ली बेडच अशा प्रकारे सेट केलेले आहेत, ते चावीने फिरून त्या त्या पोझिशनमध्ये बेडची बेड हा हेड हाय किंवा हेड लो पोझिशन दिली जाते. ओके. बेड क्रेडल्स तुम्हाला बर्न वॉर्डमध्ये मोस्टली बघायला मिळतील. ओके. द फॅक्टर्स ऑफ सेफ्टी ऑफ द पेशंट. कोणते फॅक्टर्स आहेत जे पेशंटला सेफ अँड कम्फर्टेबल पोझिशन देऊ शकतील? द पेशंट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम इंजुरी बाय फॉलिंग and sharp instrument, machines, etc. The wheelchairs or the stretchers may be used to shift, carry the patient from one place to another, keep the floor dry to prevent slippery. पेशंटला इकडून तिकडे ट्रान्सफर करण्यासाठी आपण व्हीलचेअर यूज करतो किंवा स्ट्रेचर यूज करतो हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलचं फ्लोरिंग आहे हे ड्राय ठेवलं पाहिजे, जेणेकरून पेशंटचा पाय वगैरे स्लिप होणार नाही आणि फॉलिंगची केस होणार नाही. when using a hot water bottle, the water should not be too hot, and that may cause burn. जेव्हा आपण पेशंटला हॉट वॉटर बॅग्स देतो तेव्हा जास्त पाणी गरम असणार नाही याची काळजी घ्यावी, आणि त्या हॉट वॉटर बॅग बाहेरून कॉटनने किंवा नॅपकिनने रॅप केलेला असला पाहिजे. ठीक आहे, ती बॅग. नेक्स्ट पॉइंट इज dangerous chemicals and drugs should not be placed in patient's room. जे पेशंटचे रूम आहेत तिथे डेंजरस मेडिसिन्स आणि डेंजरस केमिकल्स ठेवले नाही पाहिजेत. Patients should be protected from exposure of radiations such as X-rays and UV rays and infrared rays. They should be used only by trained persons. The patient should be protected from allergens. पेशंटला allergens पासून प्रोटेक्ट करायचं आहे. The house and the room should be protected from mice inhabitation. उंदरांपासून बचाव करण्यासाठीही काही पद्धती यूज करायच्या आहेत. उंदीर वगैरे हॉस्पिटलच्या एरियामध्ये दिसले नाही पाहिजे. The insecticides and biocides should not be placed in the patient's room. Insects in the patient's room should be controlled by spraying DDT and fumigation, or placing naphthalene tablets in almaris. So how to take
the safety of the patient. First thing, during transportation of patient, use wheelchairs and stretchers. So safety devices, factors of safety of the patient. कोणते कोणते फॅक्टर्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत फॉर सेफ्टी ऑफ द पेशंट. फर्स्ट थिंग इज patient should be protected from injury to falling, sharp objects, machines, एक्सेट्रा. पेशंटचा आपण बचाव केला पाहिजे कुठल्या गोष्टीपासून? इंजुरी टू फॉलिंग, शार्प इन्स्ट्रुमेंट अँड मशीन्स. wheelchairs or stretchers are used to carry the patients from one place to another. Keep the floor dry. Keep the ward floor dry to prevent स्लिपिंग. पाय घसरून पडू नये म्हणून वॉर्डमधले जे फ्लोअर असतात, जमीन असते ती ड्राय ठेवली पाहिजे. when using hot water